ज्या घरात तुळशीचं रोप असतं त्या घरात नेहमीच सुख शांती आणि समृद्धी नांदते असं वास्तुशास्त्र सांगतं. तुळशीला लक्ष्मी देवीचं रूप मानलं जातं. तुळशीचं रोप घरात लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. पण कधी कधी घरातील तुळशीचं रोप सुकतं. अशा वेळी नक्की काय करावं हे कळत नाही. मंडळी, तुमच्याही बाबतीत असं घडत असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. जाणून घेऊयात सुकलेल्या तुळशीच्या रोपाचं करायचं काय. खरं तर सुकलेल्या तुळशीच्या रोपाला देखील वास्तुशास्त्रात पवित्र मानलं जातं. असं म्हटलं जातं की जर तुम्ही हे रोप सुकल्यानंतर कचऱ्यात किंवा कोणत्याही चुकीच्या ठिकाणी फेकले तर तुम्हाला अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकतं. इतकंच नाही तर यामुळे घरात वास्तुदोष देखील निर्माण होतो. अशा वेळी सुकलेल्या तुळशीचं रोप फक्त शुभ दिवशीच घराबाहेर काढावं. जसे की तुम्ही ते पवित्र नदीत विसर्जित करू शकता किंवा शुक्रवारी घराबाहेर झाडाखाली ठेवू शकता. यासह सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुकलेले रोप काढून टाकल्यानंतर नवीन एक तुळशीचं रोप घरात नक्की आणावं. असं करणं शुभ मानलं जातं.